नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे. 28 मार्च पासून तुम्ही फॉर्म भरायच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत आणि आता मग आपण सर्वजण या परीक्षेसाठी गांभीर्यपूर्वक अभ्यासाला सुरुवात करणं हे देखील तितकंच या ठिकाणी गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, 2025 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा ही युपीएससीच्या धर्तीवर ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये या ठिकाणी होणार आहे. अगदी युपीएससीचा सिलेबस आता आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर त्याची मुख्य परीक्षा देखील युपीएससीचे विद्यार्थी ज्या पद्धतीने उत्तर लिहितात त्याच पद्धतीनं आपल्याला देखील आपला परफॉर्मन्स हे मुख्य परीक्षेमध्ये दाखवणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतिहास GS1 चा जो पेपर आहे आणि युपीएससीनं या पेपरमध्ये जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारलेले आहेत तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर आपण इथे या ठिकाणी चर्चा करतो आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण उत्तर कशी असणं किंवा कशी लिहिणं पाहिजे यावर आपण या ठिकाणी एक साधक बाधक चर्चा इथे या ठिकाणी करत असतो. तर मित्रांनो, आज देखील एक अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण इथे या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सुरू करूया आजच्या आपल्या महत्वाच्या सेशनला. युपीएससी 2023 चा क्वेश्चन पेपर आहे आणि या क्वेश्चन पेपर मध्ये एक प्रश्न इतिहास GS1 ला विचारलेला आहे. प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर मग मी याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी देईल. आता बघा, प्रश्न दिलेला आहे की वैदिक समाज हा धर्म, वैदिक समाज आणि धर्म याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे. काय आपण विचार करता की यातील काही वैशिष्ट्य भारतीय समाजात आज देखील विद्यमान आहेत, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, युपीएससीचा पेपर जर आपण पाहिला तर युपीएससी ही हा पेपर जर आपण पाहतो तर तो करंट बेस या ठिकाणी गेलेला आहे. आता त्यामुळं इतिहासावरचे देखील प्रश्न हे करंट रिलेटेड प्रश्न विचारण्याचा इथे या ठिकाणी पायंडा युपीएससीनं पाडलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, आपला सिलेबस जर आपण पाहिलं तर त्या सिलेबसमध्ये भारतीय कला, स्थापत्य आणि संस्कृती व साहित्य या प्रकारचा घटक इथे या ठिकाणी आहे. म्हणजे हा प्रश्न आर्ट अँड कल्चरच्या बाजूने विचारलाय का, तर नाही. तर हा प्रश्न जो आहे हा संस्कृतीच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे. मग कोणती संस्कृती, तर वैदिक संस्कृतीवर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यामुळं आपण अभ्यासक्रम नीट वाचत असताना फक्त आर्ट अँड कल्चरचा अभ्यास करणं हे या ठिकाणी क्रमबद्ध राहत नाही, तर आपण त्याबरोबरच या ठिकाणी साहित्याचाही अभ्यास करावा लागणार आहे आणि संस्कृतीचाही अभ्यास आपल्याला इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि म्हणून मग हा जो प्रश्न आहे हा संस्कृतीशी संबंधित आहे आणि वैदिक सभ्यतेवर हा प्रश्न विचारलेला आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला हा प्रश्न लिहायचा किती शब्दामध्ये आहे, तर 250 शब्दांमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे ना. तर 250 शब्दांमध्ये तुम्हाला हा प्रश्न लिहायचा आहे. युपीएससी 2023 चा प्रश्न आहे. आता बघा, यामध्ये विचारलंय काय की वैदिक समाज आणि वैदिक धर्म याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे. वैदिक समाज आणि वैदिक धर्म याचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे आणि काय तुम्हाला हे वाटतं का की हेच वैशिष्ट्य हे भारतीय समाजात आज देखील विद्यमान आहेत, यावर चर्चा तुम्हाला या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. आता बघा, नेहमीप्रमाणे काय की प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण त्याचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपल्या डोक्यामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. म्हणजे हा प्रश्न आपला कशा पद्धतीने लिहायचा आहे हे आपण इथे या ठिकाणी ठरवायचं आहे. आणि त्यानुसार मग साहजिकच पहिलं तर इंट्रोडक्शन तर कंपल्सरी आहे. इंट्रोडक्शन करायचं आहे आणि ज्याच्यामध्ये वैदिक समाजाबद्दलची माहिती आपल्याला द्यायची आहे. इंट्रोडक्शन मी मागे सांगितल्याप्रमाणे खूप मोठी या ठिकाणी बिलकुल असता कामा नये. अर्धपान अशा प्रकारची इंट्रोडक्शन या ठिकाणी नसावं. 4 ते 5 ओळींमधली इंट्रोडक्शन आपल्या या ठिकाणी असली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पॅराग्राफ 1, पॅराग्राफ 2, पॅराग्राफ 3 तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि मग शेवटी कन्क्लुजन मध्ये तुम्ही या ठिकाणी निष्कर्ष या ठिकाणी मांडू शकता. तसं नाही करता आलं तर तुम्ही पॉइंट्स वाईज या ठिकाणी लिहू शकता. तर या पद्धतीचा हा जो प्रश्न आपण पाहिला की वैदिक समाज आणि धर्म याची वैशिष्ट्य काय आहे आणि ही वैशिष्ट्य ही आत्ताच्या विद्यमान भारतीय समाजामध्ये आहेत का, हा प्रश्न जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपण लक्षात घ्या की आपल्याला डोक्यामध्ये हे लक्षात आलं पण की हा आपण याचे इंट्रोडक्शन करू आणि त्यानुसार आपण आता पॉइंट नुसार या प्रश्नाची उत्तरं ही या ठिकाणी लिहायला सुरुवात करू. मग आता असं कन्स्ट्रक्शन आपल्या डोक्यामध्ये आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर याचं इंट्रोडक्शन जे आहे हे इंट्रोडक्शनला इथे या ठिकाणी सुरुवात करायची. आता वैदिक समाज जेव्हा आपण म्हटलो तेव्हा वैदिक समाजाचा कालखंड हा आपल्या लक्षात आला पाहिजे.
वैदिक समाजामध्ये जसं आपल्याला पाहायला भेटतं की वैदिक आणि उत्तर वैदिक असे दोन कालखंड पडतात. तर हा प्रश्न हा दोन्ही कालखंडांशी संबंधित आहे, लक्षात घ्या. इथं उत्तर वैदिक आणि वैदिक असं म्हटलेलं नाहीये. तर वैदिक समाज म्हटल्यावर दोन्ही कालखंड येतो, वैदिक पण आणि उत्तर वैदिक पण, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला इथे या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे की भारतीय प्राचीन काळामध्ये भारतीय समाजात जो वैदिक कालखंड होता, हा वैदिक कालखंड कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंतचा कालखंड आहे. मग जसं की आपल्याला माहिती आहे की वैदिक समाज जर आपण पाहिला तर साधारणतः इसवी सन पूर्व 1500 पासून ते साधारणतः 600 BC पर्यंतचा कालखंड हा वैदिक समाजाचा कालखंड इथे या ठिकाणी मांडला जातो. मग यामध्ये ऋग्वैदिक कालखंड आणि दुसरा उत्तर वैदिक कालखंड अशा प्रकारचे दोन घटक पडले जातात, ठीक आहे ना. आता याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय म्हणलं पाहिजे हे लक्षात घ्या. तुम्ही इथं म्हणू शकता की भारतामध्ये प्राचीन काळामध्ये वैदिक कालखंड होता आणि या वैदिक कालखंड हा इसवी सन पूर्व 1500 BC पासून ते साधारणतः 600 BC पर्यंतचा कालखंड हा वैदिक कालखंड मानला जातो. या कालखंडाचे दोन भाग पडले जातात, एकाला वैदिक आणि दुसरा उत्तर वैदिक असं या ठिकाणी म्हटलं जातं. या काळामध्ये भारतीय समाजाचे बहुतांशी वैशिष्ट्य होते, जी वैशिष्ट्य आपल्याला तत्कालीन समाजामध्ये पाहायला मिळतात. बस हे एवढे 4 ओळी ज्या आहेत, या 4 ओळीमध्ये तुमची इंट्रोडक्शन या ठिकाणी झाली पाहिजे, ठीक आहे ना. म्हणजे काय आपण केलं इंट्रोडक्शन मध्ये आपण वैदिक कालखंड काय आहे तो आपण या ठिकाणी चेकरला आपण समजावून सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हटलं की भारताच्या प्राचीन कालखंडामध्ये वैदिक कालखंड होता आणि हा कालखंड इसवी सन पूर्व 1500 BC पासून ते 600 BC पर्यंतचा कालखंड मानला जातो. आणि या कालखंडामध्ये ऋग्वैदिक आणि उत्तर वैदिक असे दोन भाग या ठिकाणी पडतात. आणि मग या कालखंडात असणारे जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्य हे विद्यमान भारतीय समाजामध्ये दिसून येतात. बस एवढी सोपी आणि सरळ सुटसुटीत आपण इथे या ठिकाणी इंट्रोडक्शन केलं. मी वारंवार तुम्हाला सांगतो की इंट्रोडक्शन ही अलंकारिक भाषेमध्ये नसली पाहिजे. इंट्रोडक्शन खूप जड शब्दांमध्ये पण या ठिकाणी नसली पाहिजे. अत्यंत सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला जशी रुचल तशी ती तुम्हाला इथे या ठिकाणी करता येईल पाहिजे. आणि थेट उत्तराला सुरुवात या ठिकाणी करा. काही विद्यार्थी म्हणतात की हडप्पा संस्कृती होती, हडप्पा नंतर वैदिक कालखंड आला. हडप्पाचा प्रश्न विचारलाच नाही, त्यामुळे याच्यावर काहीच तुम्हाला चर्चा करायची नाहीये, ठीक आहे. आता बघा 250 शब्दांमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला इथं लिहायला बराचसा वाव आहे. मग तुम्ही इथं 250 शब्द आहे तर साधारणतः एक 7 ते 8 किंवा 10 पर्यंतचे मुद्दे इथे या ठिकाणी इथं मांडू शकता आणि त्या मुद्द्यांशी संबंधित तुम्ही इथं चर्चा करू शकता. पण जसं की आपण पाहू शकतो वैदिक कालखंडामध्ये पहिला मुद्दा काय होता किंवा पहिले वैशिष्ट्य काय आहे, जे तुम्हाला ज्या क्रमानं सुचल तो क्रम तुम्ही इथे या ठिकाणी दिला तरी हरकत या ठिकाणी नाहीये, लक्षात घ्या. जसं तुम्हाला सुचल तसं तुम्ही द्या. मग जसं की आपण पहिलाच इथे या ठिकाणी पाहूया की वैदिक कालखंड हा कसा होता, तर पितृसत्ताक व्यवस्था ही वैदिक कालखंडाची या ठिकाणी वैशिष्ट्य या ठिकाणी मांडलं जातं. मग याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की वैदिक कालखंड हा पितृसत्ताक व्यवस्थेचा या ठिकाणी होता. या काळामध्ये पित्याला श्रेष्ठ स्थान या ठिकाणी होतं. तशाच प्रकारे आजच्या भारतीय समाजामध्ये देखील पिता जो आहे हा श्रेष्ठ आणि सर्वोच्च स्थानावर या ठिकाणी आहे, ठीक आहे, पितृसत्ताक व्यवस्था. दुसरी वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर या काळातील या काळामध्ये होती चातुर्वर्ण आणि त्याचबरोबर जाती व्यवस्था. चातुर्वर्ण आणि त्याचबरोबर जाती व्यवस्था हे पण वैदिक कालखंडाचं काय आहे, एक महत्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी मानलं जातं. ज्या पद्धतीने वैदिक काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था होती, अगदी तशाच प्रकारे आजही भारतीय समाजामध्ये ही या ठिकाणी जाती व्यवस्था ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जे आहे ते आहे, ते तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचंय. तिसरं वैशिष्ट्य आपण इथे या ठिकाणी पाहिलं तर या कालखंडामध्ये धार्मिक विधी जे आहे, धार्मिक विधी, तर तो धार्मिक विधी वैदिक कालखंडामध्ये या ठिकाणी केला जात होता. मग वैदिक काळातील धार्मिक विधी काय होता, यामध्ये यज्ञ विधी या ठिकाणी केला जात होता आणि यज्ञ विधी करून देवतांना खुश करण्याचा विचार किंवा देवतांना प्रसन्न करण्याचा इथे या ठिकाणी धार्मिक विधी या ठिकाणी केली जात होती. तर आजच्या काळामध्ये यज्ञविधी होत नाही का? 100% होतोय. तर आजच्या काळामध्ये पण अशा पद्धतीचे धार्मिक विधी होतात आणि यज्ञ विधी या ठिकाणी केला जातात. जसं की आपण पाहू शकतो एखाद्यानं जर समजा नवीन घर घेतलं तर तुम्ही त्याची वास्तुशांती करता. एखाद्याचं घरामध्ये किंवा एखाद्याचा विवाह असेल तर तुम्ही तिथं यज्ञविधी या ठिकाणी करता. तर या सगळ्या गोष्टी आजही धार्मिक विधी इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. याच बरोबर चौथं महत्वाचं काय बरं या काळातील वैशिष्ट्य, की स्त्रियांचं समाजातील स्थान, स्त्रीचं स्थान जे आहे
स्त्रियांचं समाजातील स्थान कशा पद्धतीचं आहे. पण तुम्ही इथे या ठिकाणी म्हणू शकता की वैदिक काळामध्ये स्त्रिया शिक्षित होत्या. वैदिक काळामध्ये स्त्रियांना पुरुषांनी इतका समान दर्जा या ठिकाणी आहे. तत्कालीन भारतीय समाजामध्ये देखील स्त्रिया या ठिकाणी शिक्षित आहे आणि त्यांना देखील पुरुषांप्रमाणे स्वातंत्र्य या ठिकाणी दिलं गेलेलं आहे की नाही. तर हे तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. उत्तरवैदिक काळामध्ये ते स्थान कमी झालं, निम्न झालं, तर तशा पद्धतीचं भारतीय समाजामध्ये पण उत्तरवैदिक काळाच्या नुसार काही समूह घटकांमध्ये हे स्त्रियांना हे निम्न स्थान दिलं जातं. असं पण तुम्ही इथे या ठिकाणी चर्चा आणू शकता, चर्चा इथे या ठिकाणी करू शकता. याच बरोबर आणखीन काय बरं होतं, ते 4 मुद्दे आपण इथे या ठिकाणी मांडले. 5वा महत्वाचा मुद्दा काय, तो वैदिक काळामध्ये गायीचं महत्व मोठ्या प्रमाणावर होतं आहे ना. गायीचे महत्व या ठिकाणी वैदिक काळामध्ये मोठ्या प्रमाणावर होतं. आपण म्हणू शकतो गायीच्या नावावरनं विविध प्रकारचे शब्द इथे या ठिकाणी पडले होते आणि गायी ही पवित्र देवता या ठिकाणी मानली जात होती वैदिक काळामध्ये. अगदी त्याचप्रमाणे तत्कालीन भारतीय समाजामध्ये देखील गायीला विशेष महत्वाचं स्थान इथे या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि म्हणून भारतीय समाजामध्ये आजही अनेक गोशाळा इथे या ठिकाणी पाहायला भेटतात आणि गायीला एका दैवत्वाच्या रूपामध्ये इथे या ठिकाणी पाहिलं जातं. तर हा पण मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता, इथे या ठिकाणी लिहू शकता. याच बरोबर आणखीन काय बरं वैदिक कालखंड, तर उत्तरवैदिक कालखंड जर आपण पाहिला तर उत्तरवैदिक कालखंडामध्ये उपनयन संस्कार विधी केले जात होते. लक्षात घ्या, उपनयन संस्कार विधी. उपनयन संस्कार विधी काय आहे, तर आपण आपल्या बॅच मध्ये सगळं डिटेलपणे या ठिकाणी शिकवलेलं आहे उपनयन संस्कार विधी. ज्याच्यामध्ये एखाद्या मुलाला जर का आपल्या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये टाकायचं असेल, आश्रम व्यवस्थेमध्ये जर द्यायचं असेल, आश्रम व्यवस्था म्हणजे शिक्षणाची व्यवस्था, त्या म्हणजे ब्रह्मचर्य व्यवस्था म्हणजे शिक्षणाची व्यवस्था, तर त्यामध्ये जर त्याला टाकायचं असेल तर त्याच्यामध्ये उपनयन संस्कार या ठिकाणी केला जातो. मग या काळामध्ये देखील भारतीय समाजामध्ये एखाद्या मुलाला जर का शाळेमध्ये दाखल करायचं असेल त्याच्यावर उपनयन संस्कार विधी होतो. जसं की मुंज या ठिकाणी करणं, जानवं प्रदान करणं, हे भारतीय समाजामध्ये आज देखील इथे या ठिकाणी केलं जातं. तर हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो इथे या ठिकाणी आपण मांडणं गरजेचं आहे. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की वैदिक काळामध्ये अजून काय बरं, तर वैदिक काळामध्ये सभा आणि समिती यांसारखे कायदे मंडळ होते आणि या कायदे मंडळामध्ये चर्चा करून इथे या ठिकाणी निर्णय केले जात होते है ना. सभा समिती विधत हे वैदिक काळातील कायदे मंडळ होती. तर त्या प्रकारे आजही भारतीय समाजामध्ये अशा प्रकारची सभागृह आहेत, कायदे मंडळ आहेत आणि भारतीय समाजामध्ये जर कोणते कायदे निर्माण करायचे असतील तर तिथे या ठिकाणी काय केले जातात, तर तिथे या ठिकाणी तुम्ही चर्चा विनिमय या ठिकाणी करून भारतीय समाजासाठी कायदे जे आहेत ते इथे या ठिकाणी निर्माण केले जातात, असं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे ना. अजून काय बरं आपल्याला इथे या ठिकाणी मांडता येईल, तर वैदिक कालखंडामध्ये निसर्ग पूजा, निसर्ग देवता या ठिकाणी होत्या, निसर्ग देवता या ठिकाणी होत्या आणि या निसर्ग देवतांची पूजा अर्चा या ठिकाणी केली जात होती. तर साहजिकच आजही आपल्याला पाहायला भेटतं, आजही भारतीय समाजामध्ये या ठिकाणी निसर्गाची पूजा या ठिकाणी केली जाते. वरुण देवतेला या ठिकाणी पूजलं जातं, सूर्य देवता जो आहे त्याला या ठिकाणी पूजलं जातं. जसं सूर्य नमस्कार आपण करतो बघा, तर सूर्य देवतेला या ठिकाणी नमन केलं जातं. मरुत देवता जी आहे वादळाची देवता, तर तिला देखील आपण या ठिकाणी नमस्कार या ठिकाणी करतो. त्याचबरोबर त्या काळामध्ये नद्यांना विशेष महत्व या ठिकाणी आलेलं होतं. आपल्याला माहिती आहे गायत्री मंत्र या काळामध्ये या ठिकाणी रचला गेला विश्वामित्रांच्या माध्यमातून आणि मग त्या पद्धतीच्या या ठिकाणी नद्या ज्या आहेत त्या नद्यांना देखील आपण आपली या ठिकाणी माता मानतो, आपली जननी या ठिकाणी मानतो. तर त्या पद्धतीच्या निसर्ग देवता ज्या आहेत तर त्या निसर्ग देवतांची पण या कालखंडामध्ये या ठिकाणी पूजा अर्चा या ठिकाणी केली जात होती, असं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. आणखीन काय बरं, तर उत्तरवैदिक काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा या ठिकाणी ज्या आहेत तर त्या अंधश्रद्धा आणि त्याचबरोबर कर्मकांड जे आहे, अंधश्रद्धा आणि कर्मकांड या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. मग आजच्या समाजामध्ये अंधश्रद्धा नाही का, आजच्या समाजामध्ये पण त्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. आजच्या समाजामध्ये पण तशा प्रकारचे कर्मकांड जे आहे हे कर्मकांड हे या काळामध्ये या ठिकाणी होतातच आहे आजच्याही समाजामध्ये. मग तशा पद्धतीचं भारतीय समाजामध्ये देखील अशा प्रकारचे या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारचे सामाजिक बदल जे आहेत ते या ठिकाणी पाहायला भेटतात. याचबरोबर अजून काय बरं, तर वैदिक काळामध्ये अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह होत होते. लक्षात घ्या, अनुलोम विवाह आणि त्याचबरोबर प्रतिलोम विवाह या ठिकाणी होत होते. उत्तरवैदिक काळामध्ये पाहायला भेटतं की अनुलोम विवाहांना मनाई झाली, मात्र प्रतिलोम विवाहांना मान्यता मिळाली.
तर वैदिक काळातील अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह म्हणजे उच्चवर्णीय पुरुष आणि त्याचबरोबर निम्न वर्णीय स्त्री यांच्यात झालेला विवाह त्याला आपण अनुलोम विवाह म्हणतात. प्रतिलोम विवाह म्हणजे उच्चवर्णीय स्त्री आणि निम्नवर्णीय पुरुष यांच्यात झालेला विवाह तो प्रतिलोम विवाह या ठिकाणी मानला जातो. तर अशा प्रकारचे विवाह आजही भारतीय समाजामध्ये होतात. ब्राह्मणाच्या मुलीचा विवाह शूद्रासोबत होतो. शूद्र त्याचबरोबर ब्राह्मण पुरुष जो आहे हा शूद्र मुलीसोबत पण या ठिकाणी विवाह करतो. अशा प्रकारची जी काही या वैदिक काळातील जी सामाजिक वैशिष्ट्य या ठिकाणी आहे ती ही सामाजिक वैशिष्ट्य आजच्याही समाजामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. हे एवढं तुम्हाला 10 मुद्दे या ठिकाणी लिहायचे, 250 शब्द आहेत, त्यामुळं इथे या ठिकाणी लिखाण करावं लागणार आहे. मग इथं हे 10 मुद्दे या ठिकाणी आपण लिहायचे. मग 10 मुद्द्यांमध्ये मी रिपीट करतो काय, पितृसत्ताक व्यवस्था, चातुर्वर्ण जाती व्यवस्था, धार्मिक विधी आहे यज्ञविधी सारखी, त्याचबरोबर स्त्रियांचं समाजातील स्थान, वैदिक आणि उत्तर वैदिक कशा प्रकारे काही समाजामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य तर काही समाजामध्ये नाहीये. त्याचबरोबर गायीचं महत्व मोठ्या प्रमाणात वैदिक काळामध्ये होतं. उपनयन संस्कार विधी, मुंज, त्याचबरोबर जानवं घालण्याचा प्रकार जो आहे तो उपनयन संस्कार विधी या ठिकाणी त्या काळात होता, आजच्या काळामध्ये पण आहे. कायदे मंडळाच्या द्वारे निर्णय या ठिकाणी घेतले जात होते. आजच्याही समाजामध्ये कायदे मंडळाच्या द्वारे निर्णय घेतले जातात. निसर्ग देवता त्या काळामध्ये या ठिकाणी होत्या. आजच्याही काळामध्ये निसर्ग देवतांची पूजा या ठिकाणी केली जाते. नद्यांची आपण या ठिकाणी पूजा वगैरे करतो. अंधश्रद्धा कर्मकांड हे उत्तर वैदिक काळामध्ये होतं आणि आजच्याही काळामध्ये तशा प्रकारच्या अंधश्रद्धा वगैरे आहे. अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह वैदिक काळामध्ये प्रचलित होतं. आजच्याही समाजामध्ये तशा प्रकारचे अनुलोम आणि प्रतिलोम विवाह इथे या ठिकाणी आहेत. तर या प्रकारे आपल्याला हे सगळ्या गोष्टी इथे या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे. खूप साऱ्या गोष्टी इथे मांडता येऊ शकतात, फक्त शब्द मर्यादा लक्षात ठेवा. जसं की आपण म्हणू शकतो नियोग प्रथा पण आहे बघा. नियोग प्रथा वैदिक काळामध्ये होती. विद्यार्थ्यांनी ज्या माझ्याकडे बॅच केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे बघा नियोग प्रथा काय आहे. एखाद्या स्त्रीला जर मूलबाळ झालं नाही तर तिला दुसरा विवाह करण्याचा अधिकार होता. तशा प्रकारे आजच्याही समाजामध्ये भारतीय स्त्री 2 विवाह करू शकते जर ती विधवा झाली तर, ठीक आहे ना, तिचा डिवोर्स झाला तर अशा प्रकारे ती दुसरा विवाह या ठिकाणी करू शकते, लक्षात घ्या. तर या पद्धतीचे सगळे मुद्दे तुमच्या या ठिकाणी इथे आले पाहिजेत. म्हणजे हा पेपर लक्षात घ्या, हिस्ट्रीचा जो जीएसचा जो भाग आहे किंवा हिस्ट्री ऑप्शनलचा जो भाग आहे ना, तर थोडीशी मेहनत तिथं करावी लागणार आहे, परंतु सोपा आहे. मार्गदर्शन तर घ्यावंच लागणार आहे, परंतु तो सोपा आहे लिहायला, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी लिहायचा आहे. तर जे कोण विद्यार्थी आहेत त्यांनी मला लिहून या ठिकाणी जरूर पाठवा. एक सूचना या ठिकाणी करायची आहे, लक्षात घ्या. राज्यसेवा पूर्व परीक्षेची एक महत्वाची बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. कारण लक्षात घ्या, पूर्व परीक्षेला इतकं लाईटली घेऊ नका. मागे ज्या पद्धतीचे पूर्व परीक्षेचे पेपर निघत होते आता तसे पेपर नाही निघणार, थोडेसे कठीण असणार आहे, कारण सिलेबसच बदललेला आहे. मग त्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर, त्याचबरोबर भक्ती मुवमेंट यांसारखे प्रश्न तुम्हाला पूर्व परीक्षेच्या सिलेबसमध्ये पाहायला मिळतील, लक्षात घ्या, परीक्षेमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळं एक अत्यंत नव्यानं महत्वाची बॅच आपण न्यू ज्याला आपण बॅच म्हणू शकतो, तर अशी नवीन बॅच आपण इथे या ठिकाणी सुरू केलेली आहे. तर जे कोण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर जॉईन करा. 28 मार्चला जेव्हा तुम्ही फॉर्म भरताल तेव्हा पहिली बॅच ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची करा. कारण लक्षात घ्या, पूर्व परीक्षा जर नापास झाला तर मुख्य परीक्षेला अर्थ नाहीये, कारण मुख्य परीक्षा तुम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे पूर्व परीक्षेला लाईटली घेऊ नका. पूर्व परीक्षेमध्ये मी गॅरंटी देतो तुम्हाला, इतिहासाचे जर 15 प्रश्न येतील तर त्या 15 पैकी 15 प्रश्न तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवून देईल. ज्या विद्यार्थ्यांना इतिहास ऑप्शनल पेपर निवडायचा आहे, इतिहास ऑप्शनल हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, लक्षात घ्या. कारण या विषयामध्ये करंट अफेअर्स नाहीये. या विषयामध्ये कुठला डायग्राम तुम्हाला काढायचा आहे, नकाशा वाचन वगैरे नाहीये. बस दिलेली माहिती व्यवस्थित त्या ठिकाणी लिहायची आहे, अगदी तोंडपाठ करायची आहे माहिती त्या टॉपिकची, ठीक आहे ना. आणि त्या पद्धतीने उत्तर या ठिकाणी लिहून टाकायचं. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी जास्त सिलेबस जो कव्हर कोणता होईल तर तो हा हिस्ट्री ऑप्शनल आहे. 3 ते 3.5 महिन्यांमध्ये हिस्ट्री ऑप्शनल सगळा सिलेबस या ठिकाणी कव्हर होऊ शकतो, हे लक्षात घ्या. याचबरोबर ज्यांचा इतिहास ऑप्शनल नाहीये त्यांच्यासाठी इतिहास जीएसची बॅच आहे आपल्याकडे. तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्यांनी इतिहास जीएसची पण बॅच या ठिकाणी इथं या ठिकाणी माझ्याकडे जॉईन करा. हिस्ट्री ऑप्शनल ज्यांना करायची असेल माझ्याकडे तर त्यांनी हिस्ट्री ऑप्शनल देखील या ठिकाणी करा. आणि लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रत्येकाने ही बॅच जॉईनच केली पाहिजे, कारण पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मेन्स या ठिकाणी देण्यात किंवा मेन्सला तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाईंगच होता येणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण दुसऱ्या सत्राला या ठिकाणी उद्याच्या दिवशी या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये अजून एक नवीन प्रश्न इथे या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन थांबूया मित्रांनो. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू.